हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. इथे मी सकाळी 4:30 वाजता उठलेले आहे. उठण्याचा आज खूप कंटाळा आला होता, पण मी कंटाळा करत नाही. जेव्हा पण अलार्म वाजला ना, त्यावेळेस लगेच उठते. कारण मला माहिती आहे थोडा जरी उशीर झाला ना, उठायचं राहून जातं माझं. त्याच्यामुळे मी हे वर्षभर हाच प्रयत्न केला आहे की जेव्हा पण अलार्म वाजेल त्याच वेळेस ताबडतोब उठून जायचं. इथं मी थोडेसे मेथीचं पाणी म्हणजे मेथी आणि गरम पाणी आणि बदाम घेते आणि थोडासा माझा मी टाईम एन्जॉय करते. मस्तपैकी शांत एका ठिकाणी बसून आपलं आपलं पाणी वगैरे घेते. आणि हो, से हाय टू माय पिंगू. हाय. माझ्यासोबत मला कंपनी देतोय तो. त्यानंतर मी माझ्या वाचनाला सुरुवात करते आणि दिवसभरात ॲटलिस्ट 10 पेज तरी वाचून झाले पाहिजे असं मी प्रयत्न करते. मस्त पूजा करून झाली. मी जास्त पूजेच्या वेळेस काही व्हिडिओ शूट करत नाही, कारण मला बरोबर वाटत नाही ते. आणि त्यानंतर मी माझं वजन चेक केलं आणि बघा ना, माझं वजन 99 kg आहे. पण तरी पण ठीक आहे, या वर्षात मी खूप सारं वजन कमी केलं आहे. कारण मला कोणतंही एक्स्ट्रीम डाएट किंवा उगाचच स्वतःवरती हार्श व्हायचं नाही आहे. मस्त जिमसाठी तयार झाले आणि जिमला गेले. आज माझा लेग डे होता. मस्त छान वाटलं, एकदम एनर्जेटिक वाटलं आज. जिममध्ये मला जास्त काही शूट करता येत नाही, कारण कसं असतं लेडीज असतात बाकीच्या सर्व आणि त्यांना अनकम्फर्टेबल वाटायला नको. त्याच्यामुळं घरी आल्यावर मस्त फ्रेश झाले आणि डायरेक्टली लंचची तयारी घेतली. मस्तपैकी आलू, मटर, सोया, कांदा, टोमॅटो वगैरे घालून मस्त सिंपल आणि साधी आणि एकदम टेस्टी खिचडी केली आणि मस्तपैकी जेवण वगैरे केलं. छान खिचडी झाली होती. बघा तुम्ही किती मस्त झाली खिचडी. इतकी कधी कधी दुपारचा जर कंटाळा आला ना, तर मी फक्त खिचडीच करते थोडीशी, कारण आम्ही दोघीच घरी असतो. मस्तपैकी खिचडी वगैरे केली आणि छानपैकी जेवण केलं. छान पापड वगैरे, फरसाण वगैरे, लिंबू, लोणचं. खिचडीसोबत लोणचं असलं का एकदम मस्त टेस्टच बदलूनच जाते डायरेक्ट. आणि दुपारच्या वेळेत मी थोडासा आराम करते, थोडंसं एडिटिंग वगैरे करते आणि बाकीची घरकामं करते, थोडंसं जे राहिलेले असतात कामं. इथे मी दुपारी थोडासा किराणा पण घेऊन आले होते आणि तोच सगळा व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवला. कारण कसं होतं, ऐन वेळेस आहे ना, कोणतीच गोष्ट व्यवस्थित सापडत नाही लवकर. त्याच्यामुळं ह्या रिकाम्या वेळांमध्ये ह्या अशा सगळ्या छोट्या गोष्टी करून ठेवाव्या लागतात. आणि त्याचबरोबर थोडेसे धान्य जे डाळी वगैरे आणल्या होत्या त्या पण थोड्याशा निवडून वगैरे आणि चाळून वगैरे ठेवल्यात. असे निवडून वगैरे चाळून वगैरे ठेवल्या की लवकर खराब होत नाही. त्याच्यामुळं मी दरवेळेस किराणा आणला का पहिलं त्या गोष्टी सगळ्या निवडून आणि चाळून वगैरेच ठेवते. त्याच्यानंतर किचन वगैरे सगळं साफ केलं आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता आम्ही इव्हिनिंग वॉकला गेलो होतो. आणि मला असं वाटतं की जिम तर ठीक आहे, पण थोडंसं चालणं पण शरीरासाठी खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणात बाकीच्यांसाठी जेवण बनवलं होतं, पण मी फक्त सॅलड आणि फ्रूट्सच घेतले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण सगळे आपल्या आपल्या मार्गावर मेहनत करत आहोत आणि एकमेकांना साथ देत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत.